तर मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी आपण उत्तरपत्रिका चेक केली असेल, नसेल केली तरी पण आपण बघूया कशी चेक करायची आहे. आणि या ठिकाणी या ठिकाणी ऑफिशियली आन्सर की ज्यांची आलेले आहे, त्यानुसार या ठिकाणी आपल्याला किती मार्क मिळत आहेत, विद्यार्थी मला जे सांगत आहेत त्यानुसार या ठिकाणी सेफ स्कोअर काय असू शकतो, त्याबद्दल थोडक्यामध्ये आपण बोलूया. आणि सेफ स्कोअरच्या कमी मार्क मिळत असतील तर तुम्ही मित्रांनो आता गाफील राहू नका, कारण तुमचा अभ्यास कुठंतरी कमी पडला हे मान्य करावं लागेल. आणि आता लोहा गरम आहे, मार दे हातोडी म्हणण्यासारखं काम आहे मित्रांनो, कारण सध्या तुम्ही कंटिन्युटीमध्ये आहात. लिंक तुटू देऊ नका. लगेचच आदिवासी विभागाची या ठिकाणी गट ड ची का असना पण भरती आलेली आहे आणि अभ्यासक्रम बऱ्यापैकी मित्रांनो तोच आहे, फक्त प्रश्नपत्रिकेमध्ये बदल आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी के तलाठी भरतीचा लेवलचा म्हणजे तलाठी भरतीसारखा अभ्यास आहे मित्रांनो आदिवासी विभागाला. फक्त त्याचं काय आहे तर याचं काठिण्य पातळी कमी असणार आहे, हे लक्षात ठेवा. 10वी पास असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याचा पण आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. कालपासून याचे अर्ज सुरू झालेले आहे. जर तुम्हाला खूप कमी मार्क येत असतील तर मित्रांनो तुम्ही हा अर्ज नक्की भरला पाहिजे असं मला वाटतं. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि विचार करा. तर जसं की आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत आहे मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी आन्सर की रिगार्डिंग. आन्सर कीबद्दल एक अगोदर एका ठिकाणी नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. नोटिफिकेशन असं दिलेलं आहे की तुमच्या या ठिकाणी जे पण बुकलेट सिरीज आहेत, कुणाला ए आली होती, बी, सी, डी, तर त्यानुसार या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आन्सर की पब्लिश केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर त्या आन्सर कीमध्ये काही या ठिकाणी वाटतं की बॉम्बे हायकोर्टने हे उत्तर गलत दिलेलं आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्याबद्दल या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता. कसं घ्यायचं आहे तर हे ऑब्जेक्शन तुम्ही या ठिकाणी 30/4/2026 या तारखेच्या अगोदर काय करायचं आहे, या ईमेल आय डीला recruitment@bsc.gov.in या वेबसाईटला काय करायचं आहे तर बॉम्बे हायकोर्टला सांगायचं आहे की मला हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा वाटतो आहे. त्यासाठी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी काय करायचं, प्रूफ द्यायचं आहे की मग त्या या ठिकाणी तुम्ही एखाद्या पुस्तकाचं म्हणजे जे काही पाठ्यपुस्तकं वगैरे आहेत, NCERT आहे, स्टेट बोर्ड आहे, तर त्याचं तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, प्रूफ देऊ शकता आणि सांगू शकता की हा प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे आणि तुम्ही तो प्रश्न चुकीचा दिला आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर. अदरवाईज काही ताण घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर हे 30/4/2026 पर्यंतच या ठिकाणी तुम्ही मेल पाठवू शकता बॉम्बे हायकोर्टला. की आन्सर की चेक कशी करायची आहे, तर आन्सर कीची ही जी काय मित्रांनो PDF आहे, ती मी आपल्या काय करतो आहे, एक्झामवरील टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. समजा तुम्ही या ठिकाणी तुमची आन्सर की ज्या आहे, तुम्ही सोडवलेली जी उत्तरपत्रिका आहे, अशा पद्धतीने तुमच्याकडे मित्रांनो तुमची उत्तरपत्रिकेची या ठिकाणी कार्बन कॉपी असणार आहे. मग यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुमची कोणती आहे, समजा तुमची जी आहे ती या ठिकाणी तुमची C सिरीज आहे. कोणती आहे, C सिरीज आहे या ठिकाणी. मग त्या C सिरीजमधलं आणि म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिकेमधलं आणि इथं जे त्यांनी सिरीज दिलेले आहेत, आता इथं A, B, C आणि D अशा सिरीज दिले, तर फक्त तुम्ही C सिरीजच या ठिकाणी चेक करायचं. किंवा C सिरीजमध्ये 2 नंबरचा या ठिकाणी पर्याय काय दिला आहे त्यांनी, A दिलेला आहे. 3 नंबरचा पर्याय काय दिला आहे त्यांनी, A दिलेला आहे. मग आपण बघायचं या ठिकाणी 2 नंबरचा आपण काय टिक केलेला आहे, तर आपण या ठिकाणी 2 नंबरचा या ठिकाणी A टिक केलेला आहे. 3 नंबरचा काय केलेला आहे, A टिक केलेला आहे. म्हणजे इथं पण 2 नंबरचा या ठिकाणी A आहे, A आणि 3 नंबरचा A आहे. इथं पण 2 नंबर आणि 3 नंबर A आहे. म्हणजे आपले हे दोन्ही प्रश्न काय झाले या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय झाले, हे क्लर्कच्या 90 पैकी या ठिकाणी 2 मार्क तर फिक्स झाले. पहिल्याचा या ठिकाणी काय आपण टिक मार्क केलेलं होतं, 3 नंबरचा टिक मार्क केला होता. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी C सिरीजमध्ये बघायचं तर C सिरीजमध्ये पहिल्याचं त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, C दिलेलं आहे. म्हणजे 3 नंबर दिलेला आहे. दुसऱ्याचं A दिलेलं आहे. म्हणजे 3 मार्क आपले फिक्स झाले. असं एक 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 आपल्याला काय करायचं आहे, आपली आन्सर की आणि त्यांची आन्सर की मॅच करायचं आहे. कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे, हे या ठिकाणी आपल्याला आता चेक करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की लिपिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी किती मार्क मिळत आहेत. आणि जसं की आता मी चेक करतो आहे सध्याच्या या ठिकाणी क्षणाला, तरी या ठिकाणी त्यांनी काय केलं मित्रांनो, क्लर्कची आन्सर की उपलब्ध झालेली आहे आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हरची आन्सर की आतापर्यंत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ठीक आहे. इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो शिपाई पदाची अजून तर या ठिकाणी आन्सर की उपलब्ध झालेली नाही. जशी शिपाई पदाची आन्सर की उपलब्ध होईल या ठिकाणी मित्रांनो काय होईल तर या ठिकाणी त्याची अपडेट शिपाई भरतीच्या कॉलमध्ये येईल. तसं मी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्रामला कळवेल. सध्या शिपाई भरतीची आन्सर की आलेली नाही. मग तुम्ही म्हणाल लिपिकचं समजलेलं आहे, तर लिपिकचा सेफ स्कोअर, तर विद्यार्थ्यांचे जे या ठिकाणी सध्या मार्क्स समजत आहे, तर त्यानुसार मी म्हणेल की या ठिकाणी जर 65च्या पुढं तुमची मार्क असतील तर तुमच्या या ठिकाणी टायपिंगला जोर धरा. टायपिंगवरती फुल कॉन्सन्ट्रेशन करा, फुल लक्ष या ठिकाणी द्या. म्हणजे शक्यता आहे. फायनल आल्यानंतरच आपल्याला समजेल की फायनल कट ऑफ किती आहे. परंतु विद्यार्थी सतत एकच मागणी करतायत की सेफ स्कोअर. तर मी म्हणेल की 90 पैकी 65 असतील तर या ठिकाणी तुमचा टायपिंगला तुम्ही सध्या तयारीला लागलं पाहिजे आहे. शिपाईला सुद्धा 25च्या आसपास किंवा 22च्या पुढं असतील तरीसुद्धा होप्स आहेत, पण शिपाईला पुढचं काय प्रॅक्टिस करायची गरज नाही. त्यापेक्षा मी म्हणेल प्रत्येकाने या ठिकाणी या संधीचा लाभ घ्या. आदिवासी विभागाची गट ड ची भरती आली, 416 जागा आहेत, सरळ सेवा भरती आहे. याच्या पण
व्हिडिओ मी काल टाकलेला आहे, तो पण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तर नक्की पाहून घ्या आणि विचार करा. चांगली संधी आहे. परमनंट सरकारी नोकरी आहे. फक्त 10वी पास आहे. कुठलंही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन, कुठलंही सर्टिफिकेट, काही अनुभव काही लागत नाही. एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन. 416 जागा, सरळ सेवा भरती. महिलासुद्धा फॉर्म भरू शकतात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरती आहे, त्यामुळे स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी करण्याची संधी तुम्हाला भेटून जात आहे. तर याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आहे, तर तो पण पाहून घ्या. आपल्या एक्झामवर यूट्यूब चॅनलला पण उपलब्ध आहे, टेलिग्रामवर पण त्याची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.